संदर्भात अधिक बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनीलजी, आपलं स्वागत। बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलाय, तुमच्यासोबत ते कधी येत आहेत? मी आपल्याला एवढं नम्रपणे सांगतो की मी अजित पवार गटाचा अध्यक्ष नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेला प्रदेशाध्यक्ष आहे। बरोबर बरोबर, तेवढी जरा चुकीची दुरुस्ती व्हावी। नक्कीच, पूर्वी ठीक होतं, पण एकदा निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केल्याच्या नंतर तसा उल्लेख आता होणं उचित नाही असं मला स्वतःला वाटतं। नक्कीच। बाबा सिद्दीकींचा राजीनामा जो आहे, मला असं वाटतं की काँग्रेसमधली अस्वस्थता, खतखत प्रचंड प्रमाणावरती मोठी आहे, त्याचं एक तऱ्हेचं धोतक आहे। गेले अनेक वर्ष मुंबईच्या परिसरामध्ये बाबा सिद्दीकींनी आपलं स्वतःचं एक वर्चस्व त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि काँग्रेसी विचारांची माणसं या कालावधीमध्ये का काँग्रेसपासून दूर जातात आता याचं आत्मनिरीक्षण करण्याची वेळ काँग्रेसवरती नक्कीच येणार आहे। मला असं वाटतं ही थोडीशी सुरुवात आहे, उद्याच्या भवितव्यामध्ये याच्यापेक्षा अधिक काही धक्के पाहायला मिळाले तर त्याच्यात आश्चर्य वाटायला नको। सुनीलजी, काही वेळापूर्वीच आम्ही विजय वडेट्टीवार यांच्यासोबत संवाद साधला, त्यांनी म्हटलंय की बाबा सिद्दीकी यांच्या रूपाने आम्हाला कुठलाही धक्का नाही, ते गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही। असं आहे की ही एक नेहमी बोलण्याची पद्धती राहते। ज्या बाबा सिद्दीकी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दीर्घकाळ होते, आज त्या मतदारसंघात त्यांचे चिरंजीव आमदार म्हणून निवडून आले, हे बोलणं म्हणजे स्वतःचा अपयश झाकण्याचा हा एवढाच प्रयत्न आहे। स्वतःचा अपयश ज्यावेळेला माणसं झाकण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला वस्तुस्थितीपासून ते दूर जातात, पळतात। वडेट्टीवारांचं वक्तव्य मी याच्यामध्ये मोजतो आहे। बर सुनीलजी, 10 फेब्रुवारीला बाबा सिद्दीकी तुमच्यासोबत येत आहेत, अधिकृत पक्षप्रवेश त्यांचा होतोय। झिशान सिद्दीकींचं काय? ते सध्या काँग्रेसचे आमदार आहेत। योग्य वेळेला योग्य ती माहिती आम्ही नक्कीच त्या ठिकाणी आपल्या मार्फत देऊ। अर्थात झिशान सिद्दीकी देखील तुमच्यासोबत येतील। धन्यवाद। बर नक्कीच सुनीलजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल। तर सुनील तटकरे यांनी देखील झिशान सिद्दीकींबद्दल मात्र एक सूचक वक्तव्य केलेलं आहे। योग्य वेळी आम्ही योग्य उत्तर देऊ असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे।